Good afternoon, everyone. I am Professor Amit Jadhav. Today we are going to see Java strings. So this is the primitive data type used to represent a string. When we create a string in Java, it actually creates of object of a type string. String is nothing but the collection of characters. So if we want to write a string ABC, it's a collection of character A, B, and C. Okay. So there are different ways to store a string. First one is the string literal. In this method, we just assign a value to string variable. आता इथं बघा स्ट्रिंग व्हेरिएबल क्रिएट केलाय स्ट्रिंग str आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली एबीसी. आता ही एबीसी डबल कोट मध्ये दिली तर त्याचा अर्थ तो स्ट्रिंग आहे. ओके. आणि ती स्ट्रिंग आपण str ला असाइन केली आणि ही आता मेमरी मध्ये स्टोअर केली एबीसी आणि त्याचा डेटा टाइप आहे स्ट्रिंग. ओके. आता सेकंड वे आहे युझिंग न्यू कीवर्ड. आपण न्यू कीवर्ड न पण काय करू शकतो, न्यू स्ट्रिंग करून आपण ती ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून यूज करू शकतो. ओके. तर इथं बघा एक्झाम्पल स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग एबीसी. हा एक वे आहे. इथं काय केलं आपण बघा, स्ट्रिंग डेटा टाइप यूज केला, त्याचा स्ट्रिंग व्हेरिएबल त्याला व्हॅल्यू असाइन केली इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग एबीसी. इथं काय केलं आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला. सो ही नाव str इज अ ऑब्जेक्ट आणि त्याची व्हॅल्यू काय एबीसी व्हॅल्यू आहे. आपण कॅरेक्टर अरे पण यूज करू शकतो कारण की स्ट्रिंग हे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स आहे. मग इथं मी कॅरेक्टर अरे तयार केला ए नावाचा आणि त्यामध्ये व्हॅल्यू दिला ए कॉमा बी कॉमा सी. आता स्ट्रिंग str2 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग ए. त्यामध्ये कॅरेक्टर्स कुठले, मग आता ह्याच्यामध्ये A0 म्हणजे काय असणार आहे ए, A1 म्हणजे बी आणि A2 म्हणजे सी. तर अशा पद्धतीने आपण त्याचा ॲज अ पर्टिक्युलर कॅरेक्टर पण आपण यूज करू शकतो. आता स्ट्रिंगचं एक्झाम्पल, आता इथं बघा एक ॲरे टाईप आपण क्रिएट केलाय कॅरेक्टर ॲरे आणि त्यामध्ये हॅलो आणि त्यानंतर डॉट घेतलाय. ओके. म्हणजे हे कॅरेक्टर्स घेतलेत आपण सगळे HELLO आणि डॉट. स्ट्रिंग हॅलो स्ट्रिंग यामध्ये न्यू स्ट्रिंग हॅलो अरे इथं पास केला आणि प्रिंट केली हॅलो स्ट्रिंग. आता ही जी काय व्हॅल्यू आहे ती कशाला असाइन होणार, स्ट्रिंगला असाइन होणार आणि आपल्याला आउटपुटला काय दिसेल, हॅलो आउटपुटला डिस्प्ले होईल. ओके. तर आपण बघूया एक छोटासा डेमो. आपण फर्स्ट नोटपॅड ओपन केला. ओके. प्रोग्राम रेडी आहे. आपण जस्ट कॉपी पेस्ट करूया. कॉपी केला प्रोग्राम. आणि सेव्ह केला प्रोग्राम. टेम्पररी आता डेस्कटॉपवरच मी प्रोग्राम सेव्ह करतो. इथं न्यू फोल्डर क्रिएट केला. ऑलरेडी आहे जावा नावाचा फोल्डर प्रोग्राम्स. ओके. इथंच मी तो प्रोग्राम सेव्ह केला स्ट्रिंग डेमो नावानं. डॉट जावा. ओके. आता बघूया आपण ह्याचं आउटपुट हेच आपल्याला भेटते का, हॅलो. पाथ सेट करायला लागेल CD/D. आपल्याला डेस्कटॉपचा पाथ सेव्ह करायला लागेल. तर डेस्कटॉप आपल्याला हा डेस्कटॉपचा पाथ आपण घेतला आणि आता आपण जावा सी कमांड टाईप करू.
स्ट्रिंग डेमो बरोबर आहे. सॉरी, ओ डेस्कटॉप वर आणखीन एक फोल्डर आहे. डेस्कटॉपवर जावा नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये प्रोग्राम्स हा पाहता ऍक्च्युली. Here we get the output hello. ओके, तर बघा या प्रोग्राम मध्ये आपण सिम्पली एक हॅलो हॅरे क्रिएट केला होता आणि ज्यामध्ये आपण कॅरेक्टर्स पास केले HELLO आणि आपल्याला त्याचं आउटपुट भेटलं हॅलो मध्ये. नेक्स्ट बघूया आता आपण. ओके, नेक्स्ट लेंथ मेथड आहे. तर ही लेंथ मेथड आपल्याला काय देते, स्ट्रिंगची लेंथ किती आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल आपण ABC स्ट्रिंग घेतली तर ती लेंथ किती 3, त्यानंतर ह्याची घेतली तर 6 आणि ह्याची घेतली तर 9. असं ज्याची आपल्याला लेंथ हवी आहे ज्या स्ट्रिंगची, तर ती आपण गेट करू शकतो. जस्ट हा कॉपी करतो आणि इथं आपण पेस्ट करून आउटपुट चेक करू. आउटपुट आपल्याला 369 यायला पाहिजे. ओके, इथं आपल्याला बघा आउटपुट भेटलं 369. पहिल्या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला भेटली एबीसीची. आता घेताना तो कसं घेतो, 0 1 2 घेतो, पण पुढे एक स्लॅश एन कॅरेक्टर असतं स्लॅश म्हणून, तर ते लास्ट कॅरेक्टर राहतं म्हणून त्याची लेंथ 3 घेतली जाते. कुठली स्ट्रिंग एंड कुठं होते ते समजण्यासाठी ते कॅरेक्टर घेतलं जातं. तर त्यासाठी स्ट्रिंग लेंथचे आहेत एक्झाम्पल भरपूर आपल्याकडे, पण मला वाटतं तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल. आता इथं जावा पॉईंटची लेंथ किती, पायथॉनची लेंथ किती ही आपल्याला डायरेक्टली भेटते. नेक्स्ट आहे कॉनकॅट. कॉनकॅट कशासाठी आपण यूज करतो, तर स्ट्रिंग कॉनकॅट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे दोन स्ट्रिंग आपल्याला कनेक्ट करायचे आहेत, तर स्ट्रिंग कॉनकॅट आपण कॉनकॅट नावाचं फंक्शन यूज करतो. आता त्यामध्ये बघा, आता इथं एक स्ट्रिंग घेतली हॅलो नावाची आणि त्याला आपण कॉनकॅट स्ट्रिंग काय केले, हाऊ आर यू. बघा इथं मी पेस्ट करतो. आता स्ट्रिंग S1 मध्ये मी घेतलंय हॅलो आणि S1 डॉट कॉनकॅट, इथं कॉनकॅट मेथड यूज केली आणि त्याला जी स्ट्रिंग कॉनकॅट करायची इथं पास केली, म्हणजे हाऊ आर यू. मग आउटपुटला आपल्याला काय दिसेल, हॅलो हाऊ आर यू. S1 नंतर सेमीकोलन राहिला. आणि आपल्याला दोन स्ट्रिंग कॉन्कॅट झाले भेटले, हॅलो हाऊ आर यू. इथं आपण स्पेस दिला तर मग तो स्पेस पण त्यांनी कन्सिडर केला आणि आउटपुट दिला आपल्याला हॅलो हाऊ आर यू. नेक्स्ट आहे, आता अजून पण आपण
प्लस साईननं पण कॉन्कॅट करू शकतो. जसं आपण कॉन्कॅट मेथड यूज करतो स्ट्रिंगची, तर तसंच प्लस साइन प्लस ऑपरेटर आपण 2 स्ट्रिंग कॉन्कॅट करण्यासाठी पण यूज करतो. बघा एक्झाम्पल आता. आता या एक्झाम्पलमध्ये बघा आपण एक स्ट्रिंग घेतली S1 हॅलो आणि S2 मध्ये घेतली वर्ल्ड आणि S1 प्लस S2 केलं म्हणजे हॅलो प्लस वर्ल्ड ती काय करेल दोन्ही स्ट्रिंग कॉन्कॅट करेल आणि S3 मध्ये ती स्टोअर करेल आणि हे आउटपुट आपल्याला डिस्प्ले झालं. युझिंग प्लस ऑपरेटर हॅलो वर्ल्ड. आणि हाच जर आपण कॉन्कॅटनं जर आपल्याला यूज करायचं असेल कॉन्कॅट मेथडनं आपल्याला सेम आउटपुट भेटेल. जस्ट इथं आपल्याला कॉन्कॅट मेथड यूज करायला लागेल आणि त्यामध्ये आपण S2 पास केलं. Same output we get using concat method as well as plus operator. नेक्स्ट आहे स्ट्रिंग कन्वर्जन. आता एखादा ऑब्जेक्ट आहे आपल्याला तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा आहे. समजा इंटीजर एखादा नंबर आहे तो आपल्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर आपण डॉट टू स्ट्रिंग मेथड यूज करतो. तर डॉट टू स्ट्रिंग मेथड काय करते तर स्ट्रिंग मध्ये ऑब्जेक्ट कन्वर्ट करते. त्याचं एक्झाम्पल इथं आहे बघा. एक आपण स्ट्रिंग ऑब्जेक्ट घेतला ओके त्यामध्ये स्ट्रिंग ऑब्जेक्ट एक क्रिएट केला आणि तो आपल्याला ॲज अ स्ट्रिंग म्हणून कन्वर्ट करायचा आहे. तर मग आपण काय करणार हा स्ट्रिंग ऑब्जेक्ट डॉट टू स्ट्रिंग मेथड यूज केली की आपल्याला ही स्ट्रिंग ऑब्जेक्ट ॲज अ स्ट्रिंग म्हणून भेटेल. ओके इथं पण आपण स्ट्रिंग मध्येच कन्वर्ट केलंय युझिंग टू स्ट्रिंग. तर बघायचं असेल तर एवढं काय अवघड नाहीये. बघा ती ॲज अ स्ट्रिंग म्हणून आपल्याला भेटली आपण रिटर्न केल्यानंतर. ओके नेक्स्ट आहे कॅरेक्टर ॲट. कॅरेक्टर ॲट आपल्याला काय देतं पर्टिक्युलर स्ट्रिंग मधल्या कॅरेक्टरचं पोझिशन. आता हे स्टार्ट होते 0 पासून आणि त्यापासून नंतर आता समजा मला ई हे कॅरेक्टर पाहिलं असेल तर मी काय देणार कॅरेक्टर ॲट पोझिशन 1 म्हणून इथे इंडेक्स मी 1 पास करणार. ठीक आहे आता बघा इथं ही स्ट्रिंग आहे जावा पॉईंट त्याचं मला फोर्थ कॅरेक्टर कुठलं कॅरेक्टर आहे फोर्थ पोझिशनला 0 1 2 3 आणि 4. हा टी प्रिंट करायला हवा ह्याने आपण बघूया लगेच. फोर्थ इंडेक्स हा आउटपुटला शो करेल आपल्याला आणि आपल्याला इथं बघा कॅरेक्टर भेटले टी. ओके आता स्ट्रिंग स्टार्ट होते 0 पासून म्हणजे स्ट्रिंगचा इंडेक्स 0 1 2 3 4. ओके नेक्स्ट आहे गेट कॅर. गेट कॅर काय करतं तर पर्टिक्युलर स्टार्ट स्ट्रिंगचा आणि एंड स्ट्रिंग मधलं तो काय करतो पर्टिक्युलर आपल्याला कॅरेक्टर देतो. आता या आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं एक स्ट्रिंग घेतली वेलकम टू ICSKed.com. तर त्यामध्ये मला काय करायचंय बघा इथं मी कॅरेक्टर ॲड घेतला 7 कॅरेक्टरचा म्हणजे त्यामध्ये 7 कॅरेक्टर असेल.
आणि str1 डॉट गेट कॅर मेथड यूज केली. त्याची स्टार्टिंग पोझिशन, एंडिंग पोझिशन आणि कुठं स्टोअर करायचे ती असे आपण त्याला कॅरेक्टर पास केले. लास्ट आणि कुठून स्टार्ट होणार तर ते लास्ट आपण पोझिशन दिली डेस्टिनेशन बिगिन, म्हणजे ज्याच्यामध्ये स्टोअर करायचं आपल्याला त्याची फर्स्ट पोझिशन आपण दिली, दॅट इज एरी, म्हणजे पहिल्या पोझिशन पासून स्टार्ट होऊन दे. आणि ती आपण म्हणजे थोडक्यामध्ये आपण हे कशासाठी यूज करतो, गेट कॅरेक्टर्स स्ट्रिंग कॉपी करण्यासाठी. ओके, तर ही स्ट्रिंग कॉपी होईल, त्यामध्ये 2 to 9 पोझिशन पर्यंतचे कॅरेक्टर या स्ट्रिंग 2 मध्ये कॉपी होतील. आता आपण याचं आउटपुट बघूया प्रोग्रामचं. बघा आता त्यामध्ये 2 पासून 7 पोझिशन पर्यंत कॅरेक्टर कॉपी झालं. तर बघा आणि आपल्याला आउटपुट दाखवलं 2 पासून 9 पर्यंत असे 7 कॅरेक्टर्स. म्हणजे आता बघा 2 0 1 2 हे 2 3 4 5 6 7 8 9 इथंपर्यंत आलं. पण 9 पोझिशन शेवटचं काय येतं, स्लॅश घेतं, म्हणून ते टी पर्यंत कॉपी झालं असेल. येस, कारण की 1 2 3 4 5 6 आणि हे 7 एवढं कॅरेक्टर तो घेईल एल पासून इथपर्यंत. 1 2 3 4 5 6 आणि शेवटचं स्लॅश कॅरेक्टर 7 कॅरेक्टर, असे 7 कॅरेक्टर तो स्ट्रिंग मध्ये स्टोअर करेल. ओके, म्हणजे कॉपी पेस्ट करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो गेट कॅरेक्टर. ह्याच्यामध्ये जिथून कॉपी स्टार्ट करायची ते स्टार्टिंग पोझिशन, एंडिंग पोझिशन, ज्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर करायचं आहे ते स्ट्रिंग, आणि त्या या स्ट्रिंग मधली फर्स्ट पोझिशन दॅट इज 0. ओके, तर ही आपली गेट कॅर मेथड होती. तेच आणखीन एक एक्झाम्पल सांगते त्याचं. गेट बाईट्स मेथड कशासाठी यूज केलं जातं, तर बाईट ॲरे मध्ये स्टोअर करायला. ओके, आता हेच बघा बाईट ॲरे मध्ये आपण स्टोअर केले आणि त्यानंतर ती स्ट्रिंग पुन्हा रिटर्न केले. त्यासाठी आपण गेट गेट बाईट्स मेथड यूज करतो. दोन एक्झाम्पल ते दिले. आता 2 कॅरेक्टर ॲरे, मग अशा आपण डॉट टू स्ट्रिंग यूज केलं तसं 2 कॅरेक्टर ॲरे, म्हणजे स्ट्रिंग एखादी आपल्याला कॅरेक्टर ॲरे मध्ये कन्वर्ट करायची. आता एखादी स्ट्रिंग आपली वेलकम टू समजा ICS कॉलेज खेड, आता त्यातलं आपल्याला काय करायचंय, कॅरेक्टर ॲरे बनायचं. तर मग कॅरेक्टर ॲरे कसं बनेल, पहिलं कॅरेक्टर W, नंतर E, नंतर L, असं जर आपल्याला हवं असेल तर त्याला आपण 2 कॅर ॲरे मेथड यूज करतो. त्याचं एक्झाम्पल इथं दिलंय बघा. आपण त्याचं आउटपुट चेक करू. यामध्ये आपण एक स्ट्रिंग घेतली वेलकम टू tutorialpoint.com आणि रिटर्न व्हॅल्यू स्ट्रिंग डॉट टू कॅरेक्टर ॲरे. मग तो काय रिटर्न करतोय आता बघूया आपण. ओके, आता स्ट्रिंग मध्ये ती एलकॉम पुन्हा कंपाईल करून बघू आपण. ओके, आपल्याला आली आहे ती स्ट्रिंग, पण ती आपल्याला ॲरे इंडेक्स फॉर्म मध्ये आली. आता आपण एक फक्त हे बघूया की तो इंडेक्स आपल्याला देतोय का.
ओके, आपल्याला हा कन्वर्ट झालाय. फक्त तो त्याचा पर्टिक्युलर इंडेक्स आपल्याला आता शो करत नाहीये तो. ओके. नेक्स्ट आहे बघा कंपेअर. आपल्याला स्ट्रिंग कंपेअर करायचे, तर त्यासाठी आपण इक्वल मेथड यूज करतो. म्हणजे दोन स्ट्रिंग इक्वल आहेत की नाही चेक करण्यासाठी. त्यासाठी आपण इक्वल मेथड यूज करतो. आणि अजून एक मेथड आहे इक्वल्स इग्नोर केस. आता ती कशासाठी, समजा एखादी स्ट्रिंग आहे ती आता बघा ही स्ट्रिंग बघा, यामध्ये कॅपिटल लेटरमध्ये आहे आणि ही जर स्मॉल लेटरमध्ये, पण दोन्ही मधले कॅरेक्टर्स इक्वल आहेत. फक्त एक कॅपिटल आणि एक स्मॉल लेटरमध्ये आहे, तरी सुद्धा इक्वल इग्नोर केस जर आपण यूज केलं तर ती आपल्याला इक्वल इक्वल म्हणून शो करेल. आता एक्झाम्पल बघा, इथं स्ट्रिंग एस्टिवर मध्ये घेतले आपण स्ट्रिंग दिस इज रिअली नॉट इम्युटेबल. ती आपण स्ट्रिंग 2 मध्ये स्ट्रिंग 2 ला असाइन केली. स्ट्रिंग 3 मध्ये दिस इज रिअली नॉट इम्युटेबल. आणि स्ट्रिंग 4 मध्ये दिस इज रिअली नॉट इम्युटेबल. हे कॅपिटलमध्ये घेतलं आपण. म्हणजे स्ट्रिंग 1 आपण घेतली, ती स्ट्रिंग 2 ला असाइन केली. स्ट्रिंग 3 नवीन एक स्ट्रिंग घेतली आणि स्ट्रिंग 4 एक आपण घेतली. आता त्यानंतर बघा रिटर्न व्हॅल्यू str1 डॉट इक्वल्स str3. आपण स्ट्रिंग 1 str3 शी इक्वल आहे का चेक करणार. आणि त्यानंतर स्ट्रिंग 1 इग्नोर केस यूज करून आपण स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 4 इक्वल आहे का बघणार. आपण आउटपुट चेक करू याचं. बघा सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या, म्हणजे S1 ही S3 शी इक्वल आहे. या दोन्ही स्ट्रिंग सेमच आहेत, बरोबर ना. आणि त्यानंतर आपण चेक केलं str1 आणि str4. str1 मध्ये आता ही स्ट्रिंग या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजे स्मॉल लेटरमध्ये, आणि ही आहे ती यामधले काही कॅरेक्टर्स कॅपिटल आहेत, तरी सुद्धा ती इग्नोर केस यूज केल्यामुळं त्या दोन्ही स्ट्रिंग इक्वली इक्वली दाखवल्या आपल्याला. नेक्स्ट नेक्स्ट मेथड आहे स्टार्ट विथ आणि एंड विथ. यामध्ये आता आपल्याला स्ट्रिंग आहे ती स्टार्ट विथ काय म्हणजे कशाने झाली आणि एंड विथ कशाने झाली ते चेक करतं. आता इथं बघा एक्झाम्पलमध्ये आपण एक स्ट्रिंग घेतली, वेलकम टू tutorialpoint.com. आणि इथं str याच्यामध्ये स्टोअर आहे ही स्ट्रिंग. त्याची स्टार्ट विथ मेथड वापरली आणि इथं वेलकम. ओके. आणि str डॉट स्टार्ट्स विथ ट्युटोरियल हे करून आपण प्रिंट केलं. तर आता इथं काय होईल, तिथून पुढे स्ट्रिंग प्रिंट होईल. आपण आउटपुट चेक करू म्हणजे तुम्हाला क्लिअरली अंडरस्टँड होईल. आता बघा फर्स्ट त्यानं चेक केलं की स्ट्रिंग स्टार्ट विथ वेलकम आहे का, तर ते वेलकमनं स्ट्रिंग स्टार्ट होती ती, म्हणून त्यानं रिटर्न काय केलं, ट्रू रिटर्न केलं इथं. आणि नंतर म्हणलं की str स्टार्ट्स विथ ट्युटोरियल, तर ट्युटोरियलला ते स्टार्ट होत नाहीये म्हणून त्यांनी फॉल्स रिटर्न केलं. सेम फॉर एंड विथ. आपण याच एक्झाम्पल मध्ये आपण एंड विथ पण यूज करू शकतो की ती स्ट्रिंग पर्टिक्युलरली एंड झाली आहे का नाही. आता याच एक्झाम्पल मध्ये बघा, आता हाच प्रोग्राम आपण कंपाइलर करून रन करून चेक करू आउटपुट.
ट्रू आलं कारण की एंड विथ काय झालंय कॉम नाही झालंय म्हणून याने ट्रू केलं. आणि नेक्स्ट एंड विथ स्टार्ट विथ ट्युटोरियल नाहीये त्यामुळे त्यांना फॉल्स दाखवलं. ओके. नेक्स्ट आहे इंडेक्स ऑफ मध्ये माशी सांगितल्याप्रमाणे पर्टिक्युलर इंडेक्स तो शो करतो. त्यासाठी इंडेक्स ऑफ मेथड आपल्याला पर्टिक्युलर कॅरेक्टर ते हवं असेल तर आपण इंडेक्स ऑफ मध्ये ते कॅरेक्टर पास करतो. आपण इंडेक्स ऑफ मध्ये स्ट्रिंग पण पास करू शकतो किंवा एखादं कॅरेक्टर त्याचं स्टार्टिंग इंडेक्स इथं आपण मेन्शन करू शकतो. ओके. त्यासाठी इंडेक्स ऑफ लास्ट इंडेक्स ऑफ अशा मेथड्स आपण यूज करतो. ओके. नेक्स्ट आहे बघा आणखीन काही मेथड्स आहेत स्ट्रिंगच्या. त्यामध्ये सबस्ट्रिंग मेथड आहे. सबस्ट्रिंग मेथड काय करते तर एखादी मोठी स्ट्रिंग आहे त्यातला पर्टिक्युलर पार्ट आपल्याला हवा असेल तर ती सबस्ट्रिंग आपल्याला देते. आता इथं पहिली मेथड आहे सबस्ट्रिंग आणि बिगिन इंडेक्स. तर त्यामध्ये जिथनं आपल्याला स्टार्ट म्हणजे जेवढी स्ट्रिंग हवी आहे त्याची फक्त आपण स्टार्टिंग पोझिशन देतो. रिमेनिंग स्ट्रिंग ॲज इट इज ती घेते. आता त्याचं एक्झाम्पल बघा इथं. आता इथं दिलंय 10. मग 10 पोझिशन म्हणजे आता 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या इथनं पुढे आपल्याला tutorialpoint.com हे आउटपुटला दिसेल. तर 10 कॅरेक्टर पासून पुढची सगळी स्ट्रिंग त्यांनी ॲज अ सबस्ट्रिंग म्हणून घेतली आणि आउटपुटला शो केलं. आता आपल्याला जर स्लाइस हवा असेल म्हणजे पर्टिक्युलर स्ट्रिंग मधलंच कुठलं कॅरेक्टर हवं असेल तर आपण त्याचं बिगिन इंडेक्स आणि एंड इंडेक्स पण देऊ शकतो. आता इथं आपल्याला फक्त ट्युटोरियल पॉईंट पाहिलं असेल तर आपण 10 आणि 15 दिलं तर आपल्याला आउटपुट डिस्प्ले होईल. आता मी हे पुन्हा दाखवत मग ठीक आहे होईल लगेच. कॉपी केलं. आपल्याला 10 to 15 कॅरेक्टर पासून आपल्याला जी तेवढा स्लाइस तेवढा भेटला. 10 11 12 13 आणि 14 आणि स्लॅश शेवटचं कॅरेक्टर 15 ओके. नेक्स्ट बघूया कॉनकॅट मेथड. मगाशीच आपण कॉनकॅट मेथड बघितली स्ट्रिंग कॉनकॅट करण्यासाठी. रिप्लेस रिप्लेस कॅरेक्टर रिप्लेस करण्यासाठी एखाद्या कॅरेक्टर जरी मला दुसरं कॅरेक्टर हवं आहे तर त्यासाठी स्ट्रिंग रिप्लेस आपण यूज करतो. आता इथं बघा आता इथं ओच्या जागी मला टी हवं आहे. मग प्रत्येक ओच्या ठिकाणी मला टी दिसेल आणि इथं एलच्या जागी डी पाहिजे तर एलच्या जागी डी दिसेल. बघूया आपण आउटपुट. रिप्लेस न काय करेल ती स्ट्रिंग रिप्लेस करेल. आपण आउटपुट चेक करू. आता बघा त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरच्या जागी स्ट्रिंग वेलकम प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलंय रिप्लेस केले आणि आउटपुटला आपल्याला शो केले. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ट्रिम मेथड. ट्रिम मेथड काय करते तर स्पेस रिमूव्ह करते स्टार्टिंगचा आणि एंडिंगचा. त्यासाठी आपण ट्रिम मेथड यूज करतो. आता इथं बघा इथं थोडी स्टार्टला स्पेस दिले आणि इथं एंडला स्पेस दिले. ती रिमूव्ह केल्यानंतर आउटपुटला जी स्ट्रिंग असेल ती आपल्याला शो होईल. प्रोग्राम सेव्ह करायचा. जस्ट रन करून बघा. इथं आपल्याला बघा फर्स्टला जो स्पेस होता तो काढला आणि लास्टला पण होता तो काढला आणि आउटपुटला आपल्याला या पद्धतीने स्ट्रिंग शो झाली. नेक्स्ट बघा स्ट्रिंग बफर.
स्ट्रिंग बफर इज यूज टू क्रिएट अ म्युटेबल स्ट्रिंग ऑब्जेक्ट. तर स्ट्रिंग कशी आहे, इम्युटेबल आहे, पण त्याच्यावर आता आपल्याला काही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर आपण स्ट्रिंग बफर यूज करतो. आता त्यामध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स आहेत बघा. तर त्यामध्ये अपेंड, स्ट्रिंगला अपेंड करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे, डिलीट करायचं आहे, त्यानंतर पुन्हा इन्सर्ट करायचं आहे आणि रिप्लेस करायचं आहे. तर त्यासाठी आपण स्ट्रिंग बफर आपण यूज करतो. तर त्यामुळे आपण स्ट्रिंग काय होते ती म्युटेबल होती युजिंग स्ट्रिंग बफर. ओके, तर ह्या मेथड्स आहेत. आता पहिली मेथड बघा. आता या दोन्ही मधला डिफरन्स दिलाय. स्ट्रिंग काय आहे, इम्युटेबल आहे, स्ट्रिंग बफर म्युटेबल आहे. स्ट्रिंग्स आर स्टोर इन अ स्ट्रिंग पूल, स्ट्रिंग पूल मध्ये स्टोर होते आणि हा हीप मेमरी मध्ये स्टोर होता. while performing concatenations, string is slow because you actually creating a new object. कॉन्कॅट करताना स्ट्रिंग स्लो होते, त्याच्यामध्ये लेस मेमरी घेते, त्यामुळे फास्टली एक्झिक्यूट होते. यू कॅन कम्पेअर द कंटेंट्स ऑफ टू स्ट्रिंग बाय इक्वल मेथड ॲज स्ट्रिंग क्लास ओव्हरराइड्स द इक्वल मेथड टू ऑब्जेक्ट क्लास. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळी आपण दोन स्ट्रिंग कम्पेअर करतो इक्वल मेथड यूज करून, त्यावेळी ती ओव्हरराइड होते आणि स्ट्रिंग बफर मध्ये ती ओव्हरराइड होत नाही मेथड इक्वल नावाची. आता मग पहिली मेथड आपल्याला दिलं एक्झाम्पल त्याचं. तर त्यामध्ये बघा, फर्स्ट आपण बघा स्ट्रिंग बफरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला एस बी नावाचा आणि त्यामध्ये स्ट्रिंग स्टोअर केली हॅलो नावाची आणि त्याला मला आता काय जावा अपेंड करायचे, म्हणून मी आता ही एस बी डॉट अपेंड मेथड यूज केली, त्याला जावा. मग आपल्याला आउटपुटला दिसणार हॅलो जावा. ओके, नेक्स्ट स्ट्रिंग बफर इन्सर्ट मेथड. तर आता मला बघा ही स्ट्रिंग बफर मध्ये मी हॅलो स्टोअर केलंय, त्यामध्ये फर्स्ट पोझिशनला मला जावा स्टोअर करायचं. मग इथं हॅलो हे 0th कॅरेक्टर फर्स्ट पोझिशन इथं जावा येईल आणि पुढची स्ट्रिंग आहे तशी राहील एच जावा इलो, असं आउटपुटला आपल्याला शो होईल. रिप्लेस मेथड काय करते, तर स्ट्रिंग रिप्लेस करते. आता इथं बघा हॅलो आहे आणि 1 आणि 3 पोझिशनला मला जावा पाहिजे. मग हे कॅरेक्टर जाऊन त्याच्या जागी जावा येणार एच आणि जावा आणि राहिलेलं एल ओ. त्यानंतर स्ट्रिंग डिलीट. तर ही मेथड काय करते, डिलीट द स्ट्रिंग फ्रॉम द स्पेसिफिक बिगिनिंग. आपण बिगिन आणि जो काही लास्ट इंडेक्स दिलाय तेवढी स्ट्रिंग डिलीट करून आउटपुट आपल्याला शो करते. आता बघा इथं आपण बफरचा ऑब्जेक्ट बनवला, त्यामध्ये हॅलो स्ट्रिंग ठेवली आणि एस बी डॉट डिलीट 1 आणि 3 म्हणजे काय आलं 0 1 2 आणि 3. तर आपल्याला फक्त हे दोन कॅरेक्टर डिलीट होतील आणि स्ट्रिंग आपल्याला दिसेल एच एल ओ. ओके, रिव्हर्स मेथड काय करते, स्ट्रिंग रिव्हर्स करते, त्यासाठी आपण एस बी डॉट रिव्हर्स मेथड यूज केली. तर ती स्ट्रिंग आपल्याला हॅलोच्या ऐवजी याच्या पद्धतीनं आउटपुटला डिस्प्ले होईल. तर आपण इथं स्ट्रिंग चॅप्टर संपवलेला आहे. तुम्हाला काही हे प्रोग्राम सगळे तुम्हाला करून बघायचे, त्याशिवाय तुम्हाला आयडिया क्लिअर होणार नाहीत आणि मेथड व्यवस्थित समजणार नाहीत. तर हे प्रोग्राम सगळे करून बघा आणि आउटपुट चेक करा. हे सगळे आपल्याला प्रॅक्टिकलला शो करायचे प्रोग्राम आणि प्रॅक्टिकलला परफॉर्म पण करायचे. त्यामुळे हे सगळे प्रोग्राम्स तुम्हाला करायचे. ओके, तर बघून प्रोग्राम पाहिजे तर त्यावेळी व्हिडिओ स्टॉप करून प्रोग्राम करून बघा. ओके, थँक्यू.